स्वाध्याय इयत्ता 9वी भूगोल धडा 2 अंतर्गत हालचाली। प्रश्न पहिला, अचूक पर्यायांसमोर चौकटीत बरोबर अशी खूण करा। अ, अंतरंगातील मंद भूहालचाली कोणत्या घटकांवर आधारित आहेत? भूरूपांवर, गतीवर, दिशेवर? उत्तर आहे गतीवर। आ, मंद हालचाली एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करतात तेव्हा काय निर्माण होतो? दाब, ताण, पर्वत? उत्तर आहे ताण। ई, खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालीची कोणती क्रिया घडावी लागते? ताण, दाब, अपक्षय? उत्तर आहे ताण। ई, खालीलपैकी वली पर्वत कोणता? सातपुडा, हिमालय, पश्चिम घाट? उत्तर आहे हिमालय। उ, पठाराची निर्मिती कोणत्या प्रकारच्या भूहालचालीचा परिणाम आहे? पर्वत निर्माणकारी, खंड निर्माणकारी, क्षितिज समांतर? उत्तर आहे खंड निर्माणकारी। प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा। अ, हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या। कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागे पुढे हलत होत्या। उत्तर, एक, हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप झाला असता जमीन हादरते। 2, प्राथमिक लहरीच्या मार्गातील पदार्थातील कणाची हालचाल ही लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होते। या उलट दुय्यम लहरीच्या मार्गातील पदार्थातील कणाची हालचाल ही लहरीच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते। 3, भूकंपाच्या प्राथमिक लहरी भूपृष्ठावरून सर्वप्रथम पोहोचतात व त्यानंतर दुय्यम लहरी पोहोचतात। त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळण्यापूर्वी जोरजोरात मागे पुढे हलतात व त्यानंतर वेगाने खाली कोसळतात। प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा। आ, मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे। उत्तर, अ, मेघालय पठार निर्मिती पृथ्वीच्या अंतर्भागात एकमेकींकडे येणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होतात तेव्हा भूपृष्ठावरील कठीण खडकावर दाब पडतो। या दाबामुळे कठीण खडकामध्ये विभंग होतात। भूपृष्ठावरील कठीण खडकावर पडलेल्या दाबामुळे 2 समांतर विभागांमधील भूकवचाचा भाग वर उचलला गेल्यास पर्वताची निर्मिती होते। यावर उचलल्या गेलेल्या ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या भूभागाला गटपर्वत म्हणतात। मेघालय पठार हे या प्रकारे निर्माण झाले आहे। मेघालय पठार मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहे। ब, दख्खन पठार निर्मिती 1, ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस एखाद्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता अनेक भागातून बाहेर पडतो। 2. ज्वालामुखीच्या या प्रकारात
ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात. 3. भेगीय ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. 4. दख्खनचे पठार हे या प्रकारे निर्माण झाले आहे. दख्खन पठार हे शीघ्र भू हालचालीमुळे निर्माण झाले आहे. अशा प्रकारे मेघालय पठार व दख्खन पठार यांच्या निर्मितीत फरक आहे. ई. बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. उत्तर 1. जागृत ज्वालामुखींचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो. 2. भूपट्ट सीमा हा भूकवचाचा सर्वाधिक कमकुवत भाग असतो. 3. त्यामुळे भूपट्ट सीमांच्या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर झाडे पडून मोठ्या प्रमाणात तप्त असे द्रव्य, घन आणि वायू पदार्थ भूपृष्ठावर फेकले जाण्यास वाव मिळतो. म्हणून बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. ई. बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. उत्तर 1. अंदमान समुद्रातील बॅरन बेट हा काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदम जागृत होतो. 2. या ज्वालामुखीचा उद्रेक केंद्रीय स्वरूपाचा असतो. 3. या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूभाग शंकूच्या आकारात पर्वताप्रमाणे वर उचलला जातो. त्यामुळे बॅरन बेटाचा आकार शंकूसारखा होत आहे. उ. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. उत्तर 1. भूकंप क्षेत्राचा व त्याचप्रमाणे ज्वालामुखी क्षेत्राचा विस्तार भूपट्ट्याच्या सीमावर्ती भागात दिसून येतो. 2. भूपट्ट्याच्या हालचाल झाल्यामुळे दाब लागत जाऊन भूपृष्ठाखालील खडक फुटले असता मोठ्या प्रमाणावर शिलारस तयार होतो. भूपट्ट्याच्या सीमावर्ती भागात तडे पडून हा शिलारस बाहेर पडतो व ज्वालामुखीचा उद्रेक होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या ऊर्जेचे उत्सर्जनामुळे भूकवचास हादरे बसू शकतात. अशा प्रकारे ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. प्रश्न 3. अंतर्गत हालचाली ओळखा व नावे सांगा. अ. किनारी भागात सुनामी लाटा निर्माण होतात. उत्तर शीघ्र भू हालचाली. आ. हिमालय हा वली पर्वताचे उदाहरण आहे. उत्तर मंद भू हालचाली. ई. पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो. उत्तर शीघ्र भू हालचाली. ई. प्रस्तरभंगामुळे दरी निर्माण होते. उत्तर मंद भू हालचाली.
प्रश्न चौथा, भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना पुढील विधानांचा योग्य क्रम लावा. अ. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. आ. भूपट्ट अचानक हलतात. इ. प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. इ. कमकुवत बिंदूंपाशी भ्रमरेषांपाशी खडक फुटतात. उ. साठवलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. उत्तर 1. भूपट्ट अचानक हलतात. 2. प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो. 3. कमकुवत बिंदूंपाशी भ्रमरेषांपाशी खडक फुटतात. 4. साठवलेली ऊर्जा भूकंप लहरीच्या रूपाने मोकळी होते. 5. पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो. प्रश्न 5वा, फरक स्पष्ट करा. अ. गट पर्वत व वली पर्वत. गट पर्वत, वली पर्वत. 1. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांपासून दूर जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन खडकांवर ताण निर्माण होऊन विभंग तयार होतात. वली पर्वत पहिलं. अंतर्गत हालचालीमुळे क्षितिज समांतर व एकमेकांच्या दिशेने जाणाऱ्या ऊर्जा लहरी निर्माण होऊन मृदू खडकांच्या थरावर दाब पडून वळ्या निर्माण होतात. 2. दोन समांतर विभंगामधील कवचाचा भाग वर उचलला जातो व ठोकळ्याप्रमाणे दिसणाऱ्या गटपर्वताची निर्मिती होते. 2 वळ्यांमुळे पृष्ठभागाचा भाग उचलला जातो व वली पर्वताची निर्मिती होते. 3. उदाहरणार्थ युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत, भारतातील मेघालय पठार. 3 उदाहरणार्थ हिमालय, अरवली आणि रॉकी अँड रिच आल्प्स पर्वत. आ. प्राथमिक भूकंप लहरी व दुय्यम भूकंप लहरी. प्राथमिक भूकंप लहरी, दुय्यम भूकंप लहरी. 1. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. 1. प्राथमिक भूकंप लहरी नंतर भूपृष्ठावर ज्या लहरी पोहोचतात त्यांना दुय्यम भूकंप लहरी म्हणतात. 2. प्राथमिक भूकंप लहरी या घन, द्रव्य व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. 2. दुय्यम भूकंप लहरी या केवळ घन माध्यमातून प्रवास करू शकतात. 3. प्राथमिक भूकंप लहरीच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरीच्या वहनांच्या दिशेने पुढे मागे होते. 3. दुय्यम भूकंप लहरीच्या मार्गातील कणांची हालचाल ही लहरीच्या वहनाच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी होते. 4. प्राथमिक भूकंप लहरी या दुय्यम भूकंप लहरीपेक्षा कमी विध्वंसक असतात.
4. दुय्यम भूकंप लहरी या प्राथमिक भूकंप लहरीपेक्षा जास्त विध्वंसक असतात. ई. भूकंप व ज्वालामुखी भूकंप. भूकंप, ज्वालामुखी भूकंप. 1. भूपृष्ठाखालील हालचालींमुळे भूकवचावर पडणारा ताण विशिष्ट मर्यादेपलीकडे गेल्यानंतर तेथील ऊर्जेचे उत्सर्जन होते व भूपृष्ठ हादरते. भूपृष्ठाला बसलेला हादरा म्हणजेच भूकंप होय. 1. पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन व वायुरूप पदार्थ भूपृष्ठावर फेकला जाण्याची क्रिया म्हणजेच ज्वालामुखी, ज्वालामुखीचा उद्रेक होय. 2. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर काही प्रदेश उंचावतात तर काही प्रदेश खचतात. 2. ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणावर काही प्रदेश उंचावतात व त्यातून शंकू पर्वत किंवा ज्वालामुखी पठारे तयार होतात. 3. भूकंपाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतोच असे नाही. 3. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी शिलारस भूपृष्ठावर येतो. प्रश्न 6 थोडक्यात उत्तरे लिहा. अ. भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तर. भूकंप होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत. 1. भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात निर्माण होणाऱ्या ताणामुळे भूपट्ट सरकल्यामुळे, भूपट्ट एकमेकांवर आदळल्यामुळे, भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली गेल्यामुळे भूकंप होतात. 2. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळेही भूकंप होतात. 3. याशिवाय भूपृष्ठाखालील खडकात विभंग निर्माण झाल्यास भूकंप घडून येतात. आ. जगातील प्रमुख वली पर्वत कोणत्या हालचालीमुळे निर्माण झाले आहेत? उत्तर. 1. जगातील प्रमुख वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भू हालचालीमुळे निर्माण झाले आहेत. 2. उदाहरणार्थ हिमालय, अरवली, रॉकी, अँड्रीच, आल्प्स इत्यादी वली पर्वत हे पर्वत निर्माणकारी मंद भू हालचालीमुळे निर्माण झालेले आहेत. ई. भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड याचा कसा संबंध आहे? उत्तर. 1. भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होते. 2. भूकंपाच्या प्राथमिक लहरीनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात. 3. या लहरीच्या मार्गातील पदार्थातील कणांची हालचाल ही लहरीच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते. त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती, घरे वर-खाली हलतात. त्यामुळे घरांची पडझड होते.
ई. भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते? उत्तर. अ. भूकंपाचे भूपृष्ठावर होणारे परिणाम. 1. भूकंपामुळे जमिनीला तडे पडतात. 2. भूमिपात होऊन दरडी कोसळतात. 3. भूजलाचे मार्ग बदलतात. 4. काही प्रदेश उंचावले जातात तर काही प्रदेश खचतात. 5. सागराच्या पाण्यात त्सुनामी लाटा तयार होतात. 6. हिमाच्छादित प्रदेशात हिमकडे कोसळतात. ब. भूकंपाचे मानवी जीवनावर होणारे परिणाम. 1. भूकंपामुळे प्रचंड प्रमाणात जीवितहानी व वित्तहानी होते. 2. वाहतुकीचे मार्ग खंडित होतात. 3. संदेशवहन व्यवस्था कोलमडते. उ. भूकंप लहरीचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर. भूकंप लहरीचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. 1. प्राथमिक भूकंप लहरी. 1. भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर ज्या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोहोचतात त्यांना प्राथमिक भूकंप लहरी म्हणतात. 2. प्राथमिक भूकंप लहरी या भूकंप नाभीपासून पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेत सर्व दिशांनी भूपृष्ठावर प्रवास करतात. 3. या लहरींना पुढे मागे होणाऱ्या लहरी असेही संबोधतात. 4. या लहरीच्या मार्गातील कण लहरीच्या वहनाच्या दिशेने पुढे मागे होतात. 5. या लहरी घन, द्रव्य व वायू या तीनही माध्यमातून प्रवास करू शकतात. मात्र द्रव्य स्वरूपातील आवरणातून प्रवास करताना त्यांच्या दिशेत बदल होतो. प्राथमिक लहरीमुळे भूपृष्ठावरील इमारती पुढे मागे हलतात. 2. दुय्यम लहरी. 1. प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरींना दुय्यम लहरी किंवा एस लहरी असे म्हटले जाते. दोन, या लहरींना धक्का लहरी असेही संबोधतात. 3. या लहरी नाभी केंद्रापासून सर्व दिशांना पसरतात. त्याचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. 4. या लहरी फक्त घन पदार्थातून प्रवास करतात, मात्र द्रव पदार्थातून प्रवास करताना शोषल्या जातात. 5. पदार्थातील कणांची हालचाल या लहरीच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते. 6. त्यामुळे भूपृष्ठावरील इमारती वरखाली हलतात. 7. प्राथमिक लहरींपेक्षा या अधिक विध्वंसक असतात. 3. भूपृष्ठ लहरी. 1. प्राथमिक व दुय्यम लहरी भूकंपाच्या बाह्य केंद्रावर येऊन पोचल्यानंतर निर्माण होणाऱ्या लहरी म्हणजे भूपृष्ठ लहरी होत. 2. या लहरी भूकवचात परिघाच्या दिशेने प्रवास करतात. 3. त्या अतिशय विनाशकारी असतात.
ज्वालामुखीचे सौदाहरण वर्गीकरण करा. उत्तर: ज्वालामुखीचे सोदाहरण वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे. उद्रेकानुसार वर्गीकरण. उद्रेकानुसार ज्वालामुखीचे पुढील 2 प्रकार पडतात. 1. केंद्रीय ज्वालामुखी. 1. ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना लावारसाचा मोठ्या नलिकेसारखा मार्ग तयार होतो व या नलिकेसारख्या मार्गातून लावारस बाहेर पडतो. यालाच केंद्रीय ज्वालामुखी म्हणतात. 2. ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ नलिकेच्या मुखाभोवती पसरतात. 3. केंद्रीय ज्वालामुखीमुळे शंकूच्या आकाराचे ज्वालामुखी पर्वत तयार होतात. 4. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा, टांझानियातील किलिमांजारो पर्वत. 2. भेगीय ज्वालामुखी. 1. ज्वालामुखीचा उद्रेक होताना लावारस ज्यावेळी एखाद्या नलिकेसारख्या मार्गातून बाहेर न पडता अनेक भेगातून बाहेर पडतो याला भेगीय ज्वालामुखी म्हणतात. उत्तर: 2. ज्वालामुखीच्या या प्रकारात ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ भेगांच्या दोन्ही बाजूस पसरतात. 3. भेगीय ज्वालामुखीमुळे ज्वालामुखीय पठारे तयार होतात. 4. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील दख्खनचे पठार. उद्रेकाच्या कालावधीनुसार वर्गीकरण. उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे पुढील 3 प्रकार पडतात. 1. जागृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीचा वर्तमानात वारंवार उद्रेक होत असतो असा ज्वालामुखी म्हणजे जागृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ जपानमधील फुजियामा ज्वालामुखी व भूमध्य सागरातील स्टॅपोली. 2. सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी. जो ज्वालामुखी काही काळासाठी शांत असतो व पुन्हा कधीतरी एकदा जागृत होतो असा ज्वालामुखी म्हणजे सुप्त निद्रिस्त ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ इटलीतील विसावियस, अलास्कातील काटमाई, भारतातील बॅरन बेट. उत्तर: 3. मृत ज्वालामुखी. ज्या ज्वालामुखीतून दीर्घकाळ उद्रेक झालेला नाही व भविष्यात असा उद्रेक होण्याची शक्यता नाही असा ज्वालामुखी म्हणजे मृत ज्वालामुखी होय. उदाहरणार्थ टांझानियातील किलिमांजारो. प्रश्न 7. आकृतीच्या सहाय्याने अपिकेंद्र नाभी भूकंपाच्या प्राथमिक, दुय्यम व भूपृष्ठ लहरी दाखवा. प्रश्न 8. सोबत दिलेल्या जगाच्या आराखड्यात खालील घटक दाखवा.
अ. माउंट किलिमांजारो. आ. मध्य अटलांटिक भूकंप क्षेत्र. ई. माउंट फुजी. ई. क्रॅक्राटोआ. उ. माउंट वेसुवियस.